शेतकरी मित्रांनो नमस्कार. हे पहा आळवणीचं काम चालू आहे. तुम्ही पण बोला की. किती किती आळवणी आहे? दुसरी. शेतकरी मित्रांनो, हे आमच्या गावातील प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, महबूब सय्यद म्हणून. त्यांच्या प्लॉटवर आम्ही व्हिजिटिंगला आलो आहे. तर तिसरी आळवणी चालू आहे ही. आज 1 महिना पूर्ण झालेला आहे या लागणीला आणि 6 फुटाचं अंतर आहे. 2 रोपांमध्ये 6 फुटाचं अंतर आहे, 2 ओळींमध्ये, आणि 2 रोपांमध्ये 1.5 फुटाचं अंतर आहे. बरोबर आहे ना? 16 जूनची रोप लागण आहे आणि आंतरपीक म्हणून मिरची केलेली आहे. मिरची आता सेटिंग चालू आहे. हे पहा. तर शेतकरी मित्रांनो, यांनी नियोजन इतकं छान असतं यांचं शेतीमध्ये. प्रत्येक वेळच्या वेळी ज्या त्यावेळेला सगळ्या गोष्टी यांनी पूर्ण उभारून असं पूर्ण लक्ष देऊन करतात ह्यांनी. आणि आता 27 दिवस झालेले आहेत, 26-27 दिवस. त्या मानानं किती छान फुटवे पण झालेले आहेत पहा. आणि आळवणी तुम्ही पहिल्यांदा पाहिलेच आहात, कसं करण्याची पद्धत आहे ती. हा, बेसल डोसाला काय दिलेलं आहे? बेसल डोसाला नांगरीने आहे, म्हणजे कोंबडी खत, शेणखत, निंबोळी पेंड आणि DAP 2 पोते, पोटॅश 1 पोतं आणि ऑर्गॅनिक मधलं NPK, हां हां. हे पहा, इथं असं कुरीनं नांगरी मारली होती या जागेला असं, आणि ते मटेरियल टाकून हे पहा असं हे सेंद्रिय आहे, सगळं सेंद्रिय मटेरियल टाकून हे परत मुजवून घेतलेलं आहे. हे पहा, DAPचे कण दिसत आहे तिथं. तर शेतकरी मित्रांनो, याच्यावर आता कोणती फवारणी घ्यायची आहे हे तुम्हाला मी वहीवर लिहून दाखवतो आणि तो व्हिडिओ कंटिन्यू करूया आपण. हां, ही जे आहे हे सुरळी कीड आहे. हा, हे तर अळी आहे पहा. त्यामध्ये अळी असत्या. तर शेतकरी मित्रांनो, याच्यासाठी सुद्धा हमला वापरायला काय हरकत नाही. पण हमला जे आहे त्यामध्ये क्लोरोपायरिफॉस येतं आणि सायपरमेथ्रिन येतं. ते या मिरचीवर पडता कामा नये, कारण मिरचीवर पडलं तर मिरचीचं सेटिंग क्लोरोमुळं होत नाही. त्यामुळं थायमिथॉक्झोन जरी घेतला आपण सिम्पलमध्ये तरी पण चालतं. मी दाखवून येतो त्यांना. आणि आता हे सगळीकडे प्लॉट चांगला आहे, एकसारखा आलेला आहे. आणि स्वतः हे जे शेतकरी ते स्वतः उभारून वेळच्या वेळेला कामं करून घेतात. अजिबात त्यामध्ये आळस करत नाहीत. आणि यांचं लागणसुद्धा इतकी छान आहे, उभी उंच लागण. मी व्हिडिओ बनवला नाही, पण अतिशय चांगलं नियोजन असतं यांचं. लागण 100 टन एकरी सहज निघते त्यांची. हे पहा आळवणीचं कसं त्यांचं नियोजन आहे.
तर मी तुम्हाला वहीवर लिहून दाखवणार आहे घरी जाऊन, आणि दोन्ही व्हिडिओ तुम्हाला सोडतो. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. शेतकरी मित्रांनो नमस्कार. अडसाली लागणीसाठी पहिली फवारणी कोणती घ्यायची आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे. साधारण पहिल्या फवारणीला 5 ते 6 पंप लागतात. मी तुम्हाला करेक्ट सांगतो सगळं. IBA 3 ते 4 ग्रॅम घ्यायचं आहे. शेतकरी मित्रांनो 50 लिटरला 1 ग्रॅम घ्यायचा आहे. IBA 50 लिटर पाण्याला 1 ग्रॅम घ्यायचं आहे प्रमाण. साधारण 7 पंप केला तर 150 लिटर, 7 दुनी 14, साधारण 3 ग्रॅम घेतलं तर 1 नंबर. IBA 3 ग्रॅम घ्यायचा आहे. 126100 126100 पंपाला 100 ग्रॅम घ्यायचा आहे. 7 पंप झालं तर 700 ग्रॅम घ्या, 750 ग्रॅम चालेल. त्यानंतर लिसेंटा घ्यायचा आहे. प्रति पंप 5 ग्रॅम घ्यायचा आहे. प्रति पंप. शेतकरी मित्रांनो लिसेंटा खोडकीड जे आहे, सुरळीमर जे आहे ती सगळी कंट्रोल करतं. रस शोषक किडी जे आहेत त्यांनासुद्धा कंट्रोल करतं. लिसेंटा 1 नंबर आहे. त्यानंतर ॲमिनो ॲसिड घ्यायचा आहे. ॲमिनो ॲसिड कोणत्याही कंपनीचं घ्या, आपल्याला काय प्रॉब्लेम नाही. ते 1 लिटरला 1 मिली असं 20 मिली घ्या. तुम्ही ॲमिनो ॲसिडमध्ये सिजेंटा कंपनीचं आहे, बायर कंपनीचं आहे, कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता ॲमिनो ॲसिड. त्यानंतर सीवीडसुद्धा घ्यायचं आहे एक्स्ट्रॅक्ट. तेही 20 मिली प्रति पंप घ्यायचा आहे. आपण टाकलेली खतं आहेत ती चांगल्या पद्धतीनं अपटेक होतात. सीवीडमुळं, 1261मुळं फुटवे चांगले होतात. IBAमुळं पांढऱ्या मुळी खाली सुटते आणि फुटवेसुद्धा सुटायला अतिशय काम चांगलं होतं. लिसेंटामुळं रसशोषक किडी आणि आळी दोन्ही कवर करतं. ॲमिनो ॲसिड चकाकी चांगली मारते, शायनिंग चांगलं येतं. त्यानंतर हे कीटकनाशक झालं. बुरशीनाशकमध्ये साप घेऊ शकताय, 20 ग्रॅम प्रति पंप. आणि त्यानंतर आपल्याला सिलिकॉन स्टिकर घ्यायचं आहे. ते प्रतिपंप 5 मिलीच्या हिशोबाने घ्यायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो हा असा डोस तुम्ही घ्या आणि 15 दिवसानंतर बघा किती चांगला फरक पडतो. किती फुटवे चांगले निघतात आणि शायनिंग किती येतं, काळोख किती छान होते. शेतकरी मित्रांनो माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.